महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कोकण भवन येथे गट नोंदणी करण्यासाठी मुंबईतील शिवसेना ठाकरे पक्षाचे नगरसेवक दाखल, सोबत आमदार अनिल परब उपस्थित। कल्याणमध्ये मनसेने घेतलेला निर्णय त्यांचा आहे, त्यात आम्ही काय बोलणार, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, आमचा निर्णय आमचे पक्ष प्रमुख घेतात। आज आम्ही मुंबईतील सगळे नगरसेवक नोंदणी करण्यासाठी आलोत। आम्ही कुणाला पाठिंबा द्यावा की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील। एक विषय असा आहे, कल्याण डोंबिवलीचा आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेच्या सोबत जायचा निर्णय घेतला। आघाडी फॉर्म झाले शिंदे शिवसेना। मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा निर्णय ते घ्यायला मोकळे आहेत। त्यांनी निर्णय घेतला, आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील। तुमचे जे दोन नगरसेवक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? अजूनही वेळ आहे सगळ्या गोष्टींना, या सगळ्या गोष्टी अजून व्हायच्या आहेत। आता आमचे नगरसेवक आहेत, ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, त्यांचं बोलणं होईल। या सगळ्या गोष्टी अजून बराचसा याला कालावधी आहे। महापौर पदाची निवडणुकीला अजून बराच वेळ आहे, त्यामुळे ह्या दरम्यानच्या मधल्या गडबडी गोंधळ हा सगळा जो काही चाललेला आहे याच्यामध्ये अजूनही बराच वेळ आहे शेवटी फायनल कन्क्लुजनला यायला। ठाकरे बंधू युतीत निवडणूक लढले, पण आता जेव्हा शिंदे शिवसेनेला ते सहकार्य करतायत त्यांच्याकडून कारण सांगितलं जाते की स्थानिक स्तरावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना सहकार्य। म्हणूनच म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींना अजून वेळ आहे। या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मग काय आम्हाला निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाजपला पद्धतशीर बाजूला केल्याचं दिसतंय। त्याच्या संदर्भात मी काय बोलू शकतो? मी माझ्या पक्षाच्या बाबतीत काय असेल त्या बाबतीत बोलू शकतो, अन्य पक्षांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार मला नाही। मनसेने पाठिंबा दिलेल्या मध्ये आता ठाकरेंची तुमची नगरसेवक शिल्लक आहेत, तेही पाठिंबा देऊ शकतात। मी माझ्या पक्षाच्या वतीने बोलू शकतो आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा कोणाला हे माझे पक्षप्रमुख ठरवतील। सर मुंबई के कितने नगरसेवक आपके साथ यहाँ पे आ जाएंगे? सभी। सर मुंबईमध्ये कसं समीकरण राहणार आहे? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई।